मी याकरता हे सांगतो, आता आमचे विरोधक रोज नवीन सांगतात, म्हणतात निवडणुकीनंतर बंद होणार, मग आदिवासी समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले, दलित समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले, शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले। नाही, आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजाकरता, दलित समाजाचे पैसे पै न पै दलित समाजाकरता, शेतकऱ्यांचे पैसे पै न पै शेतकऱ्यांकरता, हे सगळे पैसे खर्च करूनही त्याच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आणि आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देतोय। आमच्या लाडक्या बहिणींना कुणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून आम्ही या ठिकाणी देत नाही आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत, कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही। पण यांची नियत कशी आहे बहिणींनो, हे लक्षात घ्या। काल परवा काँग्रेसचे एक माजी मंत्री म्हणाले आमचं सरकार आलं की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करून टाकू। नुसतं म्हणून थांबले नाही, तर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख हे कोर्टात गेले अनिल वडपल्लीवार की लाडकी बहीण योजना हा पैशाचा अपव्यय आहे, हा पैसा लुटवणं आहे, त्यामुळे ही योजना बंद करा। पण काळजी करू नका, तुमचे तीनही भाऊ माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काही झालं तरी देखील ही योजना बंद होऊ देणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देण्याकरता निश्चितपणे आम्ही आलो आहोत। आणि एवढंच नाही तर आज मुलींकरता मोफत शिक्षणाचा विषय असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात आज मुलींना 507 कोर्सेसमध्ये हजारो कोटी रुपये मोफत शिक्षणाकरता आपण दिले। आता मोफत शिक्षणाची उच्च शिक्षणाची चिंता करायची गरज नाही। 1 लाख फी असो, 2 लाख फी असो, 50,000 फी असो, सगळी फी राज्याचं सरकार भरणार आहे। ही अवस्था आज आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे। आणि आमच्या भावांकरता देखील 10 लाख भावांना अप्रेंटिसची योजना त्या ठिकाणी आणली। 10,000 रुपयापर्यंत त्यांचा पगार महाराष्ट्राचं सरकार देत आहे। आणि शेतकऱ्यांकरता देखील आपल्या सरकारने मोफत विजेची योजना आणली। आता शेतकऱ्यांना विजेचं बिल भरायची गरज नाही, शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार। आणि एवढंच नाही, आता आम्ही शेतकऱ्यांची वीज सोलरवर टाकण्याची सुरुवात केली आहे। 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत तर वीज मिळेल, पण 7ही दिवस 365 दिवस दिवसाची वीज ही आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल। रात्री शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता आमच्या शेतकऱ्यांना पडणार नाही। ही व्यवस्था देखील आपल्या सरकारने केली। मागच्या काळात